पार भवदुस्तर नदीचा बहु आहे करुणावंत अनंत हे नाम पार भवदुस्तर नदीचा तुका म्हणे साक्षी आले तुका म्हणे साक्षी आले तरी केली प्रगट पार भवदुस्तर नदीचा विठ्ठल मनोनी शरण जावे सर्व भावी निवासी उतरेल पार भवदुस्तर नदीचा ज्ञानांची शिरोमणी शासकांचे ज्ञानाचे सागर असणारे ज्ञानोपार आहे त्यांची असणारी ही फाल्गुन आणि या फाल्गुन वारीतले असणारी ही एकादशी आणि या एकादशीच्या या पर्व काळावर सेवेसाठी निवडलेला अभंग वैराग्याचे महामेरू देवचे सुप्रसिद्ध साधू श्रीमंत श्री जगद्गुरु तुकोबाराय यांचा हा 4 चरणाचा अभंग. या अभंगामध्ये श्रीमंत श्री जगद्गुरु तुकोबाराय भगवान परमात्म्याची शरणागती करायची जगनाने कपाले मंडलम मंडनाना तरुण तुलसीमाला कंदलम कंजनेत्रम सदैधवला संचलम चिंतयामि महायोगपेटे तटे भीमरथ्यां ब्रह्मण्डरीकायदा अमागति तिष्ठन्तमानन्दकन्दं ब्रह्मलिङ्गं भजे पाण्डुरङ्गं पाण्डुरङ्गा करू ओम नमो ज्ञानेश्वरा करुणाकरा दयाळा तुमचा अनुग्रह लाभलो पावन झालो चराचरी नमो सद्गुरु तुकया ध्यान दीपा नमो सद्गुरु सच्चिदानंद नमो सद्गुरु भक्त कल्याण मूर्ती नमो सद्गुरु भास्करा पूर्वकीर्ती देवे लागी सेवक
यावर करावा अधीर. श्रीमंत श्री जगद्गुरु तुकोबाराय या अभंगामध्ये चिंतन करतात. चिंतन करण्याच्या पुढील 2 शब्दाचा परिहार म्हणजे असा, आपल्या या विनाशुल्क असणारी जी काही वार्षिक शिक्षण संस्था आहे त्या संस्थेतील सर्व शिक्षक होते. हरिभक्तपरायण पूज्य दत्ताबाबा बोरकर महाराज, तसेच हरिभक्तपरायण राम महाराज घुमरे महाराज, तसेच हरीश महाराज पाटील महाराज, तसेच प्रथमेश महाराज, मोहिते महाराज आणि इतर सर्व आपल्या संस्थेतील सर्व विद्यार्थी वृंद, वेरेकरे, सर्व गायनाचार्य, वादनाचार्य, सर्व मंडळी, या सर्व मंडळीच्या उपस्थितीतून ही थोडकी सेवा आहे. आपल्याला 9 वाजेपर्यंत या अभंगाचं चिंतन करायचं आहे. जास्ती काय आपल्याला वेळ नाही. 7:15 सेवा करून झाली, सेवा असो. पुनश्च सर्व या मंडळीच्या चरणी साष्टांग दंडवत करून आपण सेवा मनोनी शरण जावी सर्व भावे निवासी. या पहिल्या चरणामध्ये तुकाराम महाराज तुम्ही आम्हाला या ठिकाणी भगवान परमात्म्याची शरणागती करायची. पण शरणागती करीत असताना कशी करायची? सर्व भावी कुणाला करायची? देवासी. देवाचा नाम निर्देशित केलेला नाही. त्याच्यामुळं कुणाची सेवा करायची आणि कशी करायची आणि कशामुळं करायची ही पाहिजे. चला, दुसऱ्या चरणामध्ये तुकाराम महाराज म्हणतात, सोहाव तरेल पार भव दुस्तर नदीचा. अरे बाबानो, काय माणसाची शंकाखोर असतात की आम्ही जर भगवान परमात्म्याची जर सेवा जर केली तर तो भगवान परमात्मा आमच्यासाठी काय करतो? आमच्यासाठी काय केले का त्यानं किंवा करीन का? खात्रीपूर्वक तुकाराम महाराज सांगतात, म्हणून तुम्ही जर भगवान परमात्म्याची जर शरणागती केली तर तो परमात्मा तुम्हाला विसरणार. मग काय करणार आहे तुमचा परमात्मा? तर तुकाराम महाराज म्हणतात, तुमच्या माग जे काय जन्ममरण लागलेला आहे, जन्ममरण हा जो काही संसार तुमच्या माग लागलेला आहे, तो परमात्मा त्या जन्ममरणरूपी संसारातून तुम्हाला मुक्त करतो. उतरेल पार भव दुस्तर नदीचा. दुस्तर असणारी जन्ममरणाची जी काही नदी आहे किंवा हा संसार आहे, तो अद्याप कोणीही या जन्ममरणरूपी संसारातून पार करणार नाही. तो परमात्मा आहे. तुम्ही जर त्या परमात्म्याची जर या ठिकाणी शरणागती जर केली तो परमात्मा निश्चित कायम तुम्हाला या जन्ममरणातून मुक्त केल्याशिवाय राहणार. म्हणून तुम्ही डोळं झाकून भगवान परमात्म्याची शरणागती करा. ठीक आहे. बरं, काही माणसं या ठिकाणी म्हटले की भगवान परमात्म्याची आम्ही शरणागती जर केली तर त्याच्या ठिकाणी आम्हाला देण्याविषयी या ठिकाणी किंवा आम्हाला आमचा उद्धार करण्याविषयी काही तळमळ आहे का?
ज्यांच्या अंतःकरणामध्ये जगताचा उद्धार करण्याची तळमळ असते तोच परमात्मा उद्धार करीत असतो. आणि ज्यांच्या अंतःकरणामध्ये जगताचा उद्धार करण्याची तळमळ नाही, तो देव असेल किंवा अन्य कोणी असेल तो उद्धार करू शकतो. अंतःकरणामध्ये मुख्य विषय काय जर असेल उद्धार करण्यासाठी तळमळ, ती जर तळमळ त्याच्याजवळ असेल तो त्या ठिकाणी उद्धार करतो. आणि तीच लक्षणं आमच्या परमात्म्याकडे आहे. करुणावंत आहे म्हणजे कृपा करणारा आहे आणि जगताची उद्धाराची काळजी घेणारा आहे. म्हणून डोळं झाकून तुम्ही शरणागती त्याची करा, तुमचं काम झाल्याशिवाय राहणार. ठीक आहे. बरं, भगवान परमात्म्याची शरणागती करीत असताना अनेक प्रकारची खडतर अशा प्रकारची तपश्चर्या या साधू संतांनी अन्य सर्व शास्त्रांनी पुराणाने सांगितली. व खडतर तपश्चर्या केल्याशिवाय भगवान परमात्म्याची प्राप्ती म्हणा, तो भगवान परमात्मा आपल्याला जन्म मरणातून मुक्त करणार असं सांगितलेलं आहे. पण आमच्या परमात्म्याचं तसं नाही. भगवान परमात्मा जो आहे त्या भगवान परमात्म्याचं नुसतं नामस्मरण जरी केलं तरी तुमच्या आमच्यासारखे जडजीव या संसार रूपी दुस्तर असणाऱ्या या समुद्रातून पार पडल्याशिवाय मग आमचा परमात्मा नुसता नसून त्या परमात्म्याला अनंत अशा प्रकारचे नाव, त्याच्यातलं तुम्ही एक जरी नामस्मरण केलं, एका तरी नामाचं नामस्मरण केलं तरी तुमचं काम होईल. कामात कसल्याही प्रकारचा अडथळा येणार अशा प्रकारचं भगवान परमात्म्याचं काय आहे, नाम आहे. पर एक नाम नाही. काय काय माणसं बुबडी असतात, काय तुतरी असतात, काय बहिरी असतात, काय हेकणी असतात, काय कसली तरी असतात. मग त्याला परमात्म्याचं नामस्मरण करता येईल का? असं विष्णू सहस्रनामाचं चिंतन करायचं झालं 1000 नाव द्यावं. खरं सांगा बरं, विष्णू सहस्रनामामध्ये जी काय देवाला नाव, देवाची जी काय नाव आहे सरळ घ्यासारखे ती काही अधिकारी व्यक्तीलाच घेता येतील ज्यांनी विष्णू सहस्रनामाची संता घेतलेली आहे. त्यांना त्या विष्णू सहस्रनामातलं भगवान परमात्म्याचं नामस्मरण. पण आमच्या संसारामध्ये साधी भोळी माणसं आहेत, त्यांना नुसतं राम मानता येत नाही. तरी कसं या ठिकाणी विष्णू सहस्रनामाची नामं देवाची काय शक्य नाही. त्याच्यामुळं आम्हाला कसं करायचं, आम्हाला काय नामस्मरण करता येईल असं काय वाटत नाही. अरे बाबांनो, तसं नाही, तसं काय काळजी करण्याची गरज नाही. भगवान परमात्म्याची जी काही नामस्मरण आहे, जी काही नाम आहेत, त्या आमच्या भगवान परमात्मा अनंत अशा प्रकारचे नाम. बाबांनो, अनंत कशाला म्हणायचं? न अंता इति अनंत, न अंता इति अनंत, त्याचा अंतच लागत किंवा ज्याचं मोजमाप करता येत नाही त्याला काय म्हणायचं? अनंत म्हणते. अनंत गुण ते अनंत गुण द्याते. म्हणून आमच्या अनंताकडे अनंत गुण आहेत, म्हणून त्याचं नाव काय आहे? अनंत आहे. चला गोविंद म्हणता येते का? हो म्हणा.
श्रीरंग म्हणता येतं का म्हणा, माधव म्हणता येतं का म्हणा, श्रीधर म्हणता येतं का, पद्मनाभ हा मला काय यायचं नाही करायचं. माझा मुद्दा काय आहे, अवघड नाम काय आम्हाला जमणार तो सोपी आम्हाला जमते. पण तसं काय नाव, सोपी बी देवाचे नाव आहे आणि अवघड बी देवाचे नाव आहे. तुम्हाला सोपी अवघड नाही घेता आणि सोपी घ्या, सोपी घेत अवघड आली तर विष्णू सहस्रनाम अवघड घ्या. तसं का नाही, लाडूची गुढी ही गोडच आहे आणि बालुशाहीची गुढी गोडच आहे, त्याच्यात काही बदल नाही. बालुशाही जरी खाल्ली तरी गोडच लागणार आणि लाडू जरी खाल्ला तरी गोडच लागणार आणि मिरची जरी खाल्ली तरी गोडच लागणार. म्हणा की लाडू जरी खाल्ला तरी गोडच आणि श्रीखंड जरी खाल्ला तरी गोडच, पण मिरची खाल्ली तरी तिखट. या शब्दाचा अर्थ असा आहे की भगवान परमात्म्याची तुम्ही कोणती नामं घ्या पण एकच आहे. पहिला आमच्या परमात्म्याला अनेक प्रकारची नाम आहेत म्हणून भगवान परमात्मा. दुसरं विशेषण भगवान परमात्मा कशामुळे श्रेष्ठ आहे तर भगवान परमात्म्याच्या ठिकाणी करुणा आहे, तो कृपासिंधू आहे म्हणून भगवान परमात्मा श्रेष्ठ आहे. तिसरं कारण, ज्यांनी भगवान परमात्म्याची सेवा केली त्यास भगवान परमात्म्याच्या जे काही भक्त आहेत जे काही सेवा केली त्याचा भगवान परमात्म्याने उद्धार केला. अशा प्रकारची भगवान परमात्म्याला जेवढी म्हणून विशेषण देता येते, तुका म्हणे जे जे बोला ते साजे या षडगुण ऐश्वर्य संपन्न एक भगवंताची जाण, सकळ गुण संपन्न एक देवाचे लक्षण. सर्व गुणानं संपन्न कोण जर असेल तर फक्त हा देव आहे, बाकी काय नाही. तुमचा वरकर पोटे काही एक आहे. बोलायला येत नाही तर बघायला येत नाही, बघायला येत तर बोलायला येत नाही, बघायला येतंय बोलायला येतंय ऐकायला येतंय. बरं कायला बोलायला येत नाही, ऐका येते, कायला ऐका येतंय, बोला येते पण चाला येत नाही, कायला चला येतंय धापकन पडत उठतच नाही. माझा मुद्दा काय, तुमचा आमचा जरी विचार करायचा झाला तर मी आता बोललो तसं, पण आमच्या भगवान परमात्म्याचं तसं नाही. चालायला आलं की कितीही चालणार, बोलायला आलं की कितीही बोलणार. सुंदरपणाच्या बाबतीत सौंदर्याच्या बाबतीत बोलायचं नाही बुवा. त्याला कोणाच्या सौंदर्य आणण्याची गरज नाही. ब्युटी पार्लर म्हणतात ना काहीतरी, आणायची गरज नाही. तुमच्या आमच्या सारख्या नरसळीला आणायची गरज आहे. तुम्ही आमचे सौंदर्य आणले नाही, आम्हाला जरी नाही कळलं तरी कुठं तरी आड बाजूला पावडर घेऊन आल्याशिवाय कीर्तनाची मेकअप वेगळीच असते महाराज. माझा मुद्दा काय, आपल्याला मेकअप करावं लागते पण आमच्या परमात्म्याला मेकअपची गरज नाही. अशा प्रकारचा जो परमात्मा आहे म्हणून परमात्मा विशेष आहे, श्रेष्ठ आहे. म्हणून बहु आहे आनंद आहे. ठीक आहे. बरं काय माणसं म्हटली गो, तुमचा परमात्मा करुणावंत आहे. कशावरून? तुमच्या परमात्म्याला अनंत नाम आहेत. कशावरून? तुमच्या परमात्म्याची शरणागती जर केली तर परमात्मा जन्म मरणातून मुक्त करतो. कशावरून? कशावरून म्हणा. काय काय व्यवहारामध्ये बोलणारी नुसती माणसं आहेत पण करणारे नाही. नुसतं सांगत होत हे असं करा तसं करा, तसं होईल बरं का, असं करा तसं करा, तसं होईल बरं का. अशी बोलणारी समाजामध्ये आम्हाला रुग्ण आलेले आहेत. आम्ही ह्यांचा कोणत्या दवाखान्यात गेलो, आमचं टोकरू दुखायचं राहण्याच्या वाढतच गेलं. आमचं डोकं दुखायला एका माणसाला विचारलं
कुठं जाऊ डोकं दुखायला कोणत्या दवाखान्यात जाऊ जा म्हणजे त्या सरकारी दवाखान्यात आळंदीमध्ये आहे आम्ही घेऊ त्या सरकारी दवाखान्यात इतक्या ठिकाणी 2 किलो गोळ्या दिल्या डॉक्टरने 2 किलो गोळ्या दिल्या 6 महिना गोळ्या खाल्ल्या आज तर राहिलाच नाही आम्ही ताटीवर जायची पाळी आली घडत आहे का नाही त्याच्यामुळं तुम्ही सांगतात आणि हा परमात्मा हा करतो हे कशावरून तर त्याचं कारण शेवटला तुकामुळे साक्षीना मी स्वतः त्याचा अनुभव घेतलेला आहे आणि अनुभव मी प्रगट केलेला आहे म्हणून सांगितलं अगोदर आचार आहे का नाही आणि नंतर विचार आहे का नाही आणि नंतर पुन्हा प्रचार आमचं काही ना अगोदर आचार नाही विचार लागला प्रचार करायचा तुझ्या बापाला म्हणते वारी करायची नाही पंढरपूरची वारी नाही आळंदीची वारी नाही पालखी सोहळा नाही गुरुबाकाची वारी नाही पुन्हा पैठणची वारी नाही काय नाही तुकाराम महाराज काय म्हणतात फक्त पाकिट घ्या म्हणतात जीवनामध्ये आचार जर आला तर विचार येत असतो आणि विचार आला तर प्रचार होत असतो मी काही तसा नाही अगोदर आचार करणार आहे आणि नंतर त्याच्याबद्दल विचार करणार नंतर प्रचार करणार मी नुसता प्रचार करणारा माणूस नाही तुम्ही आम्ही नुसते प्रचार हे 2 विषय होय आचार आणि विचार नाम केलं इंद्रायणी वाद फक्त प्रचार आणि पाठ काय प्रचार आहे तुकाराम महाराज काय म्हणतात ज्ञानेश्वर महाराज काय म्हणतात तुकोबाराय काय म्हणतात एका एका कीर्तनाचे 5,000 5,000 10,000 काय म्हणतात काय म्हणतात तुकोबाराय म्हणतात का म्हणे साक्षी आहे तरी केली प्रगट मला हे अनुभव आलेला आहे म्हणून मी या ठिकाणी प्रगट केलेला आहे आमचा पांडुरंग परमात्मा कसा आहे हे मला अनुभवावर आलेला आहे आणि म्हणून मी सांगितलेलं आहे आमचा परमात्मा तसा फसवणूक करणारा नाही तुम्ही त्यांची खरोखर शरणागती करा तुमचं काम झाल्याशिवाय राहणार नाही आता आपल्याला 1 तासाबरोबर आहे अरे 2 तास चिंतन करायचं मोजकं करायचं जास्ती करायचं ना मोजकं कळलं का मोजकं चिंतन जास्ती करायचं 9ला बरोबर ज्ञान झालंच पाहिजे आणि मध्ये आज 3 चाली घ्यायचं 3 घ्यायचं 3 चाली घ्यायचं आपल्या ज्ञानाप्रमाणे चला शब्दाचा अर्थ तुमचं नाही आता पहिल्या चरणामध्ये तुकाराम महाराज काय म्हणतो म्हणून शरण तुकाराम महाराज शरणागती करायचं शरणागती करीत असताना शरणागती कोणी करावी त्याचं पहिलं कारण जर काय जर असेल तर जो अल्पज्ञ आहे त्या अल्पज्ञानं शरणागती करायची जो सर्वज्ञ आहे सर्वज्ञाला शरणागती करण्याची गरज नाही जो अल्पज्ञ आहे त्या अल्पज्ञाला शरणागती काय आहे उदाहरण जो पोटभर जेवलेला आहे त्याला जेवण्याची गरज आहे का पोटभर त्याला जेवण्याची गरज नाही जो जेवलेला नाही त्याला कशी गरज आहे आता अल्पज्ञ आणि सर्वज्ञ या शब्दाचा अर्थ काय अल्पज्ञ त्याला म्हणायचं काही गोष्टीत त्याच्या स्वाधीन असणं त्याला म्हणायचं अल्पज्ञ आणि सर्व गोष्टी ज्याच्या स्वाधीन आहेत त्याला म्हणायचं सर्वज्ञ आपला जीवाचा विचार करू जीव हा काय आहे अल्पज्ञ जीवाकडे सर्व गोष्टी नाहीत म्हणून जीव काय आहे अल्पज्ञ आहे मग अल्पज्ञानं काय करायचं कोणती गोष्ट करायची मग तो अल्पज्ञ असल्यामुळं त्याला सर्व गोष्टी काही घडत नाही उदाहरणार्थ यावरातल्या गोष्टी घडतील त्याला
दिवसभर एखादा बिचारा कामाला जाईल, 1000-2000 रुपये मिळेल. बरोबर. जिंदगीमध्ये या ठिकाणी काय प्रॉपर्टी कमी, काय वाडाहुडा बांधेल, 4 चाक्या म्हणा, 10 चाक्या म्हणा, काय 15 चाक्या म्हणा, काय विमान कावडा घेईल, संपत्ती मिळेल थोडक्यात. पण उद्धार करून घ्या, उद्धार करता घ्या. माहिती तर कधी बोलला का नाही. व्यवहारात हा सर्व मिळू शकत, पण परमार्थात काय मिळू शकत? ज्ञान मिळू शकतं घ्यायला, शांती मिळू शकते घ्यायला, वैराग्य मिळू शकतं घ्यायला, अन्यान्य मिळू शकतं का? नाही. मग परमार्थातले जे जे गुण आहेत या बाबतीत हा काय आहे? आणि संसाराच्या गुणाच्या बाबतीत तो काय आहे? बरोबर आहे. मग संसारातले हा काही गोष्टी मिळू शकतो, पण परमार्थातल्या गोष्टी मिळू शकत नाही. मग जीव म्हणून जीव काय आहे? अल्पज्ञ. म्हणजे व्यवहारामध्ये कसं असतं, ज्याच्याकडे एखादी वस्तू नाही आणि त्याला वस्तूची तर त्याची काय आहे? गरज आहे. पण आपल्याला एखादी वस्तू नाही, त्या वस्तूची गरज आहे. मग ती वस्तू ज्याच्याकडे असेल त्याच्याकडे त्याला गेल्याशिवाय पर्याय. एखादा गरीब मनुष्य आहे आणि त्याला लग्नासाठी पैशाची काय आहे? गरज आहे. मुलीचं लग्न करायचं, त्याला पैशाची काय आहे? गरज आहे. मग त्याला काय करावं लागतं? एखाद्या गावामध्ये श्रीमंत मनुष्य जर असेल तर त्याच्याकडे त्याला जावं का? गरज आहे, पण ह्याचे पैसे नाहीत म्हणून जावं लागतं. हा त्याचा अर्थ आहे. तसं जीव हा अल्पज्ञ आहे. जीवाला अन्यान्य गोष्टीची गरज आहे, पण त्या गोष्टी त्याच्या जीवनामध्ये व्यवहारात मिळू शकत नाही. म्हणून त्याला सर्वज्ञाची काय आहे? सर्वज्ञाकडे त्याला शरण जावं लागतं. सर्वज्ञाकडे जावं लागतं. जगामध्ये सर्वज्ञ एकच आहे, तो म्हणजे परमात्मा. बाकी सर्व अल्पज्ञ आहे. तुम्ही आम्ही सर्व अल्पज्ञ आहोत, पण परमात्मा सर्वज्ञ आहे. आता सर्वज्ञ कशामुळे म्हणा? त्याचा बराच अर्थ मी काय सांगत, त्याचा बराच अर्थ. ज्याला सर्व कळतं त्याला म्हणायचं सर्वज्ञ. ज्याचा कधीच नाश होत नाही त्याला म्हणायचं सर्वज्ञ. परमात्मा तिन्ही कालामध्ये आहे म्हणून त्याला म्हणायचं सर्वज्ञ. चला, परमात्मा सर्वज्ञ असल्यामुळं आपल्या मनात काय ते त्याला कळतं का नाही? बोला. न सांगता माझ्या मनात काय ते परमात्म्याला कळतं का नाही? पण परमात्म्याच्या जे मनात येतं तुम्हाला कळतं का? कळत पाहिजे. माझ्या मनात जे आहे ते परमात्म्याला कळतं, पण परमात्म्याच्या मनात जे आहे ते मला कळत. चला, आता परमात्म्याच्या मनात आहे ते परमात्म्यालाही कळतं आणि माझ्या मनात जे आहे ती परमात्म्यालाही कळतं. म्हणून परमात्मा काय आहे? आता दुसरी गोष्ट, आपल्याला ज्या वस्तू पाहिजेत त्या वस्तू सर्वच आपल्याकडे आहेत का?
पण परमात्म्याकडे आपल्याही वस्तू आहेत आणि त्याच्याही वस्तू आहेत. आता आपल्या वस्तू काय? अन्न वस्त्र निवारा वगैरे वगैरे त्या वस्तू त्याच्याकडे आहेत का ना बुवा? म्हणजे आपल्या वस्तू त्याच्याकडे कशामुळे त्याच्याकडे मानायचं? येतोय म्हणून. आपल्या वस्तू जर त्याच्याकडे नसत्या तर त्यानं आपल्याला दिल्या असत्या का? वस्त्र कोणाकडे? देवाकडे. अन्न कोणाकडे? देवाकडे. पाणी कोणाकडे? देवाकडे. हवा कोणाकडे? अरे तुमच्या लक्षात आपल्या जीवनोपयोगी ज्या वस्तू आहेत त्या सर्व वस्तू कोणाकडे? देवाकडे. चला मग आपल्या वस्तू बी कोणाकडे? देवाकडे. परत देवाच्या वस्तू बी कोणाकडे? देवाच्या वस्तू तुमच्याकडे आहेत का? बोला. काहीतरी म्हणा का नाहीतरी म्हणा. लगेच परीक्षाला आरंभ होईल. परमात्म्याकडे 6 गुण आहेत. काय श्री अवतार ज्ञान वैराग्य ऐश्वर्य हे 6 गुणावर वस्ती होऊन तू. का यश आहे का तुमच्यापाशी? यश आहे तुमच्यापाशी? स्त्री म्हणजे लक्ष्मी आहे तुमच्यापाशी? आहे का यश श्री अवतार देण्याची तुमच्याकडे हे आहे का? आहे का यश श्री ज्ञान आहे का? तुमच्याकडे ज्ञान असतं तर ही संसार कशाला मरायला असतो? म्हणजे ऐश्वर्य नाही, ज्ञान नाही, स्त्री नाही, अवतारे नाही, वैराग्य काहीच नाही. या बाबतीत आपण काही झिरो. परमात्म्याकडे हे सर्वच आहे म्हणून तो बघू. म्हणून जीवनामध्ये आपल्या वस्तू सुद्धा त्याच्या जवळ आहेत म्हणून तो सर्वज्ञ आणि त्यांच्या वस्तू सुद्धा त्याच्या जवळ आहेत म्हणून सर्वज्ञ. आणि दुसरा मुद्दा त्याच्या पुढे आपल्याला जे पाहिजे ते त्याला सर्व कळतं म्हणून सर्वज्ञ. पुन्हा त्याच्या पुढं आपल्याला जे पाहिजे आपण त्याची शरणागती जर केली तर त्यानं आपल्याला सर्वाला दिलेलं आहे म्हणून तो सर्वज्ञ. उदाहरणार्थ आपल्याला बाकी घरातलं तर सर्व तो पुरवतो त्याच्यावरून काय ते अडत नाही. तो परमात्मा देता देव येता नेता नेव. चला हवा त्यानं दिलेली, अन्न त्यानं दिलेली, वस्त्र त्यानं दिलेली, सर्व त्यानं दिलेली. पण आपल्याला एक गोष्टीची उणीव आहे ना. एक गोष्टीची उणीव ती आहे म्हणजे आपल्या माग लागणारा जो काय संसार आहे जन्म मरण संसार पण त्याच्यातून मुक्त करणारे तुम्ही आम्ही नाही. म्हणून विचार सागर जडेश्वराचा भेद, जडाचा भेद, 5 प्रकारचे भेद आहे ना. हा जीवजीवाचा भेद, जडाचा भेद, जीवेश्वराचा भेद आणि पत्राला जीवशिवाचा भेद वगैरे हे आपल्या हातात कुठं नाही आपला. पण परमात्म्याचं चिंतन जर करायचं जर झालं तर परमात्मा जन्म मरणातून मुक्त करणारा आहे. शास्त्रीय भाषा त्याला म्हणतात अनिष्टाची निवृत्ती परमानंदाची प्राप्ती. याला हा संसार म्हटलेला आहे. किंवा पुनरपी जननम पुनरपी मरणम पुनरपी जननी जठरे वगैरे. पुन्हा जन्मायचं पुन्हा मारायचं. याला शास्त्रीय भाषेत काय म्हटलेलं आहे? संसार म्हणले. ज्ञानोबाच्या वेळी सांगतो, ज्ञानोबाच्या वेळी सांगतो आगा उपजनी आणि म्हणे सासरीचे का मानणे जीव नको म्हणे संसार. पुन्हा जन्मायचं पुन्हा मारायचं. त्याला पुन्हा संसार. चला ह्या संसारातून मुक्त करण्याची लायकी, पात्रता, अधिकार तिथं कोणाकडे? कोणाकडेच नाही. मग आपल्या तर संसारातून काय व्हायचंय? मुक्त व्हायचंय. मग या संसारातून मुक्त जर व्हायचं जर असेल तर इथं नाही पण तिथं आहे ना तो. या संसारातून मुक्त
करणारी आहेत. खरं सांगा बरं, संसारातली माणसं संसारातून मुक्त करणारी आहेत का संसार वाढवणारी आहेत? उदाहरणार्थ अगोदर दोघंच आई वडील होती. अगोदर काय झालं? दोघंच आई वडील होती. आता आई वडिलांनी संसार वाढविला का कमी केला? त्यांना पुन्हा एक मुलगा झाला. संसार वाढला का कमी झाला? बरं ते मुलाचं पुन्हा लग्न झालं. आता पहिल्या आई वडील गेले तिकडे इंद्राणीकडे, दुसरी आई वडील आला. हे दुसरी आई वडील त्यांना पुन्हा काय झाला? मुलगा. हा पुन्हा आता पहिल्या आई वडिलाला मुलगा झाला, संसार वाढला का कमी झाला? पुन्हा दुसऱ्या आई वडिलाला मुलगा झाला, संसार वाढला का कमी झाला? पुन्हा त्या तिसऱ्या आई वडिलाला मुलगा झाला, संसार वाढला. अरे आता पोस्तुरजी ही कुठं आलाय? ती वाढलाय का कमी झालाय? मोजकी माणसं व्हायला संपन्न नाही. आता तुमच्या आमच्यासारखी काय राहते त्या गाडग्यात पडल्याशिवाय संसार गाडग्यात पडा त्या काय बोल इतर नाही हा इतर करतो बाबा. सारखी माणसं संसार वाढवतात पण त्याच्यातून मुक्त करत नाही. पण आमचा परमात्मा जो आहे खटका दाबले खटके फट. वाढण्याचा संबंधच नाही बुवा. आमच्या परमात्म्याची एकदा भेट झाली रे झाली. संसार वाढण्याचा संबंधच नाही. संसारातून फक्त मुक्त डायरेक्ट कनेक्शन. डायरेक्ट कनेक्शन. व्यवहारामध्ये कसं असतं? इकडे बल्ब लावला आणि ती वायर तिकडे त्या प्लग मध्ये ती खूपशी त्याला काय म्हणतात? होल्डर. तिकडे बल्ब लावा होल्डर. होल्डर त्याच्याबरोबर होल्डर त्या नावाने बल्ब बटन त्याचा दाबलं फाक दिशी. तसं भगवान परमात्म्याचं नुसतं दर्शन झाल्याबरोबर भगवान परमात्म्या संसार मुक्त करून मागील परिहार मागीला परिहार. जन्मामध्ये जे काय आपण दुःख भोगीत आलेलो 84 लक्ष वगैरे पूर्वजन्म बाप्पा केले ते कसे 84 लक्ष दुःख भोगिले ज्ञानदृष्टी आतापर्यंत या जन्मातून त्या जन्मात आपण कुत्रे झालेलो आहोत, आपण गाढवं झालेलो आहोत, आपण जेवढे या ठिकाणी 84 लक्ष योनीमध्ये सर्व योनीमध्ये आपला प्रवेश आहे. गोबर सुद्धा झालं ना बरं का, आपण मांजर झालो, कुत्र झालो, ढिकून मामा सुद्धा झाले. आज म्हणजे जेवढ्या 84 लक्ष योनीत बहुत जन्म अंती जोडी लागली आहे. या शब्दाचा अर्थ असा आहे, अनेक जन्मामध्ये आम्ही दुःख भोगीत आलेलो आहोत, अनेक जन्म. पण तुकाराम महाराज म्हणतात मागील पर्याय भगवान परमात्म्याचं दर्शन झालं. मागच्या जन्मामध्ये जेवढं काही दुःख होतं ते सर्व दुःख पुढे नाही. पुढचा जन्माचा विषय नाही, पुन्हा जन्म नाही आणि मागच्या जन्माच्या दुःखाची निवृत्ती. याला म्हणायचं मागील परिहार पुढे नाहीशी. हा पण दर्शन घेतलं पाहिजे. नुसतं पंढरपूरला जाणं महत्वाचं नाही बुवा. बरीच माणसं पंढरपूरला जातात पण विना दर्शनाचं माघारी जातात. मला नाही मान्य. तुझ्या भावाने दिले का मग मागील पर्याय पुढे नाही झाल्या दर्शन एक वेळा. तू कुपराने लिहिले, तुझ्या बापाच्या बापाने लिहिले प्रमाण वाच
हा नाही तर गावाने मोक्ष देखील काय मी गाव तसं नाही जमाय. चाकरीतून परमार्थ केला पाहिजे. चाकरीतून जर परमार्थ केला तोच परमार्थ यशस्वी होत असतो. आणि ह्या साधनातून त्याला साध्य मिळत असतं. परमार्थ करणं, वारी करणं, भजन करणे साधन आहे आणि परमात्म्याचं दर्शन होणे साध्य आहे. म्हणतात मागील परिहार पुढे नाही या शब्दाचा अर्थ हा जो जन्मल्याचा जो काही संसार आहे हा पहिला बाजू जन्म आज पण अनेक जन्मातून या ठिकाणी जन्म घेत आलेला अजून काय संसार आहे याचा भाग आणि पुढे या ठिकाणी जन्माचा विषयच नाही याचाही भाग याला म्हणायचं संसारातून मुक्त करणारा भाग. म्हणून तुकोबा या ठिकाणी म्हणतात किंवा तुम्ही जर या ठिकाणी आपल्याला मुक्त होण्याची इच्छा आहे, जन्ममरणातून मुक्त होण्याची इच्छा आहे, मोकळ होण्याची इच्छा तर एकच परमात्मा आहे तोच परमात्म्याचा आपण उद्धार करू शकतो. म्हणून तुम्ही काय करा त्याची शर्मा दुसरं चरण देवाचं दर्शनच तुम्हाला घ्यावं लागेल. बाकीचे प्रमाण पाठ करायला नाही ते बरं का बुवा. आता पाहता देवळाची पाठ पुण्य खरं पण देवाचं दर्शन झाल्याशिवाय मागील पर्याय पुढे नाहीच नाही शक्य नाही. पंढरपूरला जायचं पण जायचं नाही. चिम्या गेला म्हणून स्वाम्या गेला, उद्या गेला म्हणून स्वाम्या गेला आणि लगेच महागारी ज्याला देवाचं दर्शन घेऊन होतं त्यालाच पंढरपूरला या मोकार गर्दी करायला नका बरं तुमच्या पाया पडतो. माझा मुद्दा इथं काय भगवान परमात्म्याचं दर्शन झाल्यावर भगवान परमात्मा या जन्म मरणातून काय करतो मुक्त करतो. त्याचे सरले येरथा झाला पण कुणाचा साठविला हरी हृदय मंदिर किंवा हरी आला हाता मग कैची बळी चिंता तुका म्हणे हरी काही उडून येदी अर्पणची उरी जन्म मरणाची उरी उडून येदी जन्म मरणाची उरी उडून येदी. हा म्हणून भगवान परमात्मा त्या समर्थ आहे. म्हणून तुम्ही काय करा त्याची शरणागती करा. मग शरणागती कशी करा पहिलं चरण
संसारातून दुस्तर असणारी नदी त्याचं बरं चिंतन आहे. कठीण आहे, कठीण. करिता विचार दुस्तर असणारा संसार ब्रह्मादिकाला सुद्धा पार करा काय कठीण आहे. उपन आहे महाराज, लय कठीण आहे, लय कठीण आहे. जास्ती खादाड माणसाला हा जमणार नाही. जास्ती धोपळ माणसाला परमात्मा विषयच नाही. आयुष्याचा तरी विषयच नाही. पहिली तापड माणसाला राजा तापड मामद्या बाई काय मामद्या. आमच्याकडे एक मामद्या बाई होता बरं का हरिष्मा. एक मामद्या आणि एक सारांग्या. आणि आम्हाला थकायची पाहिजे त्याला मला. एक असा मामद्या होता, त्याच्या रुमला घातला का त्याच्या पोटात नुसता असा वाटायचा आणि महाग सरायचा पुढे सरत मामद्या. जे मामद्या बुद्धीचे ते परमार्थाच्या नाही. जे जास्ती खादाड आहेत ते परमार्थाला नाही. जे जास्ती झोपाळ आहेत किती उदाहरणार्थ कितीतरी आपल्या मागे पाठांतर पडलंय तरी आपण तरी त्याला काय देत नाही. ज्याला जास्ती झोप आहे ते परमार्थाच्या अधिकाराचे नाही. ज्याला जास्ती आळस आहे ते तर माहितच ह्या तापड बठीला सांग 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 सांग. झोप पळून जात नाही. खेळात पळू ती पाचनातूनच भजन इकडं चढू घेतलं. महाराजांना भजन सुरू झालं इकडं लागलं सुरू केलं. माझा मुद्दा काय, सावध झालो सावध झालो चालो जिथे वैष्णवांचे भार जी जी कारण दिसे पळून या गेली लोक मोठे पाप आडते. आता व्यवहारात प्रमाण माझा जे जास्ती माणसं झोपतात ते पापी असतात. जास्ती झोपणारी माणसं कशी पापीच पापीच म्हणावं लागेल ही माणसं. आणि जे कमी झोपतात मोजके झोपतात ते पुण्यवान. आता उलटा अर्थ लावायचा. जीवनामध्ये जास्ती झोप नसली पाहिजे, आळस नसला पाहिजे. येते ते आळस केला तो सर्वस्वी नागवाला गीता परमार्थाचा महाराज म्हणता आळस बी नसला पाहिजे, झोप बी नसलं पाहिजे, जास्ती निद्रा बी नसली. येलुप्यता काय निद्री ती जिनावे भोजन करावे परिमित. परिमित या शब्दाचा जास्ती खादाड बी चलत नाही. काय काय माणसं किती रेंजची खायची मला वडापाव होतो भेळ आली भेळ आलं रुद्रांशी आले आंबे आले आंबे पुन्हा सफरचंद आले.
आता आणि काहीतरी खायचं असेल परमार्थ नाही म्हणून तुकाराम महाराज म्हणतात सर्व युक्त आहार विहार नलगे इंद्रियासी नसाई बासर निद्रा बहु आला कमी म्हणलेलं बरोबर प्रमाण निद्रा बहु नसाई लई जास्ती बडबड करणारे मी नसाई माणूस हे उगं काय उगं जास्ती बडबड करणारे माणसं बरोबर जरा काय आपल्या तिकडे हे काय पसंत जमत नाही म्हणजे माझा मुद्दा काय अशी जर माणसं असेल तर जमू शकत नाही पण माझा मुद्दा आहे ना की भगवान परमात्म्याची तुम्ही काय करणार शरणागती मग शरणागती करणारा आळशी नसला पाहिजे तत्पर असला पाहिजे तापड असला पाहिजे आमच्यासारखं करत नाही पण परमात्म्याकडे जाताना होता तर करा करा कुत्र्यासारखं झोप पाहिजे बुवा म्हणजे बुवा सांगायचे आम्हाला कुत्र्यासारखं झोपलं पाहिजे अभ्यास केला पाहिजे जीवाचं रान केलं पाहिजे रक्ताचं पाणी केलं पाहिजे अभ्यास केला पाहिजे जर तू परमार्थ त्याला सक्सेस होत असतो बघ माझा मुद्दा आयशाचा विषय नाही मग तुकोबा काय म्हणतात तुम्हाला जन्ममरणातून मुक्त व्हायचं ना तर तुम्ही त्या परमात्म्याकडे शरण जा आता शरण कसे जावे सर्व भावे दिवासी काया वाचा किंवा भगवान परमात्म्याची शरणागती करायची पण सर्व भावना करायची कशी दुसरा म्हणतोय काया वाचा म्हणे काया वाचा आणि म्हणे झाली चिंतने
कायानं म्हणजे कशानं? शरीरानं भगवान परमात्म्याची सेवा करायची. कायानं, शरीरानं, वाचनं, मनानं. सांगणार नाही. वाचन म्हणे मनानं म्हणजे मनातून भगवान परमात्म्याची सेवा करायची. शरीरातून होणारी सेवा त्याला कायिक सेवा म्हणायची. मनातून होणारी सेवा म्हणा त्याला मानसिक सेवा म्हणायची. कायिक, वाचिक. आणि तोंडातून होणारी सेवा त्याला वाचिक सेवा म्हणायची. कायिक, वाचिक, मानसिक अशी ज्यांच्याकडून या ठिकाणी सेवा घडते त्याला म्हणायचं सर्वभाव. कळलं का? चला, आपल्या शरीराकडून घडती तर मनात दुसरंच असतं, मनातून घडतं तर वाचिक तिसरंच असतं. जमत नाही. पण तुकाराम महाराज म्हणतात भगवान परमात्म्याची सेवा करा. पण कशी करा? सर्वभावी दिवासी. पुन्हा भावी शब्द आहे. सेवा करीत असताना भावानं करा, प्रेमानं करा, सर्व भावानं. पण अशा प्रकारची भगवान परमात्म्याची शरणागती करा. पण सेवा करीत असताना आता कशी करायची? सेवेचे प्रकार बरेच आहेत. पण आम्ही जर परमात्म्याची जर सेवा केली तर तो परमात्मा आमची दखल घेईल का? त्याची काळजीच करू नका. आमचा परमात्मा दखल घेणार आहे. ज्याने ज्याने परमात्म्याची सेवा केली त्याची दखल घेतो आणि त्याचं कामच करतो. तिसरं चरण आपल्याबद्दल काळजी घेतो. त्याला काय म्हणायचं? करुणावंत. भगवान परमात्मा आपल्या जन्ममरणाची काय घेतो? काळजी घेतो. आपण कशी आपल्या लेकराबाळाची काळजी घेतो, खाण्याची, पिण्याची, देण्याची, तसा परमात्मा आपली काळजी घेतो. दोन प्रकारची काळजी घेतो परमात्मा. खाण्याची, देण्याची, पिण्याची बी घेतो. आणि तुमच्या मागे जन्ममरण संसार लागलेला आहे त्यातून मुक्त करण्याची तो काळजी घेतो. म्हणून त्याला करुणावंत म्हणून बहु आहे करुणावंत. ठीक आहे. पण परमात्म्याला या ठिकाणी अनंत प्रकारची काय आहेत? नाम आहेत. कारण भगवान परमात्म्याची नामं काय? तुम्हाला कोणती घेता येते घ्या. ज्याने ज्याने भगवान परमात्म्याचे नामस्मरण करणं ही त्याची सेवाच आहे. भजन करणं ही त्याची सेवाच आहे. वारी करणं ही त्याची सेवाच आहे. एकादशी उपवास करणं ही त्याची सेवाच आहे. पुन्हा ध्यान करणं ही त्याची सेवाच आहे वगैरे. चिंतन अशा प्रकारची जर तुम्ही सेवा केली तर भगवान परमात्मा तो करुणागण आहे. पण करुणागण असल्यामुळं पुन्हा आपली काळजी घेऊन आपल्याला जन्ममरणातून मुक्त करतो. मग त्याचं नामस्मरण करा. तो करुणावंत आहे. नाम घेतलं की काम करतो. पण काय करावं तुम्हाला? नाम घ्यावं लागेल. नंतर काम. अगोदर नाम, नंतर काम. अगोदर नाम, नंतर काम. कळलं का? आता व्यवहारातलं उदाहरण देतो. नीट आहे का? व्यवहारातलं उदाहरण देतो. वधूवराचं काय होतं? काय होतं? लग्न होतं. वधूवराचं काय होतं? लग्न होतं. आणि
लग्न झाल्यानंतर वधू कोणाचं नाव घेते? म्हणजे वरात म्हणजे नवऱ्याचं नाव घेते. हा, शामराव पाटील म्हणा, गोविंदराव पाटील म्हणा, काय जी पाटलं असतील त्यांचं काय घेते ती नवरी नाव घेते आणि नवरा तिथंच ऐकत बसल्याला नवरी नाव घेते. हा, शामराव पाटील नाव घेते म्हणून ती कुरडईची पाट नेते, लाडूची पाट उचलून नेते. काय असं ती महागा असायचं बाबा, ती रूप होता असायचा रूप. आता काही ती पद्धत राहील नाही. आम्ही लहान होता बघा, लहान त्या टायमात त्याच्यावर नवरा नवऱ्या रूप होत हे. आम्ही मग आम्हाला जी आवडेल का मग ती आम्ही ती बसकेवर घ्यायची. त्या पाठी असेल काय, लाडू ठेवले असेल काय, कोंड्या चालल्या असेल काय, पापड असेल काय काय असेल. मला आवडत होते लाडू. मी काय करायचं, लाडू बसकेवर घ्यायची. अख्या गावात मिरवायचं ती मग गावात मिरवायचं आणि पुन्हा तिथं नेऊन पुन्हा तिथं त्या मंडपामध्ये ठेवायचं, एका पलंगावर ठेवायचं आणि मग त्या लाडू जवळ बसायचं. आपल्याला लाडू कसं ते तुम्हाला सांगतो, ते बाया यायच्या, शामराव पाटील नाव घ्यायचे, कुरवडीचं टोपलं घेऊन जायचे. आलं की माझं एक लाडूचं राहिलं, मी म्हणलं आपण घेऊनच पळून जाऊ. कोणा माहिती कुठे कुठे आणि वा एक बाई रामराव पाटलाचं नाव घेते, जातो लाडूची करून. आणि आम्हाला अगोदर काय वाटत, ज्याने डोक्यावर लाडू गेलेत का आम्हाला वाटायचं. पण कहायचं काय माहिती, आम्ही तिथं मिरवून गेलं की तिथं ठेवलं की आम्हाला एक पण आपण या ठिकाणी मिळून आणतो, पण आपल्याला तिथं देणारे. पण परमात्मा तसा नाही. परमात्मा नामस्मरण करतो पण देतो. हा, पण तिथं आहे का, तिथं उदाहरण मी कशामुळे दिलं, ती नवरी काय करते, त्या नवऱ्याचं काय घेते, वधू वराचं नाव घेते. वधू वर काय नाव ऐकलेलं असतं, पण नाव ऐकलेलं असल्यामुळं जन्म सर्व जबाबदारी कोणावर येते. पुन्हा हा, माझं नाव हिनं घेतलं पळवतोय पॅन्ट फटकी ह्याच्यावर, पण तिला जाम साड्या, शाळा शिवी भाकर खायला तिला बदामाचा. माझा मुद्दा काय, कशामुळं मी सांगितलं, तिनं या ठिकाणी नाव घेतल्यामुळं सर्व संस्थांची जबाबदारी तो पार. तसं परमार्थामध्ये आपण भगवान परमात्म्याचं जर नामस्मरण जर केलं तर भगवान परमात्मा मुक्त करतो. ठीक आहे, बरं हे जे तुम्ही या ठिकाणी सांगता हे सांगत असताना खरं कितपत आहे. काय गोष्टी सांगणारी बरीच माणसं आहेत, पण खरं पाहिजे ना. खरंच देवाने उद्धार केलाय का कोणाचा? हो, नाम प्रल्हाद उच्चारे तया उचलून घेतला नाम बरव्या बरवंता लाभून पाहून बरेच भक्ताची नाव आले. खरोखर तो उद्धार करणार आहे, पण तसं नाही. आम्हाला ते खरं वाटत नाही. आम्हाला या ठिकाणी खरोखरच साक्षी रूपाने या ठिकाणी खरं सांगा. हां, ठीक आहे. 2 मिनिटात एक उदाहरण देतो आणि सेवा करू. ठीक आहे. आता एक वेळेस काय झालं, अर्जुनाला त्याच्या शक्तीचा अभिमान झाला. नीट आहे का? आणि हनुमंतराला त्याच्या शक्तीचा अभिमान झाला. आता हनुमंतराला तरी शक्तीने कमी आहे का आणि अर्जुन तरी शक्तीने कमी आहे का? दोघांना अभिमान निर्माण. तो दोघं आपसात बोलले, हे माझी शक्ती जास्ती का तुझी शक्ती जास्ती? आपसात चाललं, दोघांच चाललं. हां, अर्जुन म्हणायचं माझी शक्ती जास्ती, हनुमंतराय म्हणायचे माझी शक्ती जास्ती आहे. हां, ठीक आहे ठीक आहे. मग शेवटला काय झालं, हे बाबा असं बोलून नाही जमा, बोलून नाही, शक्तीचं प्रदर्शनच झालं पाहिजे. हां, खरोखर त्या ठिकाणी ती क्रियाच केली पाहिजे. त्या टायमात ती शक्ती जास्ती म्हणता येईल. त्या त्यावेळेस जर क्रिया जर केली तर शक्ती जास्त. मग काय करायचं या ठिकाणी? मग अर्जुनानं सांगितलं मी या ठिकाणी बाणाचा सेतू, बाणाचा सेतू फुल तर सेतू म्हणाल. हनुमंतराया तुमच्या अंगात जर पावर जास्तीच जर असेल तर तुम्ही या बाणाचा सेतू काय करायचा, मोडून टाकायचा. बाणाचा सेतू जर माझा मोडला तर हनुमंतराय तुम्ही माझ्यापेक्षा बलवान, असं कोण म्हणतो? अर्जुन. ठीक आहे, ठरलं.
आणि हनुमंतराय म्हणजे बाणाचा शत्रू जर अर्जुन म्हणला बाणा शत्रू जर मोडला तर तुम्ही माझ्यापेक्षा शक्तिवान, नाही मोडला तर अर्जुन म्हणला नाही जर मोडला तर माझ्यापेक्षा शक्ती तुम्ही कमी. असं ठरवत असताना दोघांचं ठरवलं. खरं म्हणजे बाणाचा शत्रू अर्जुनाने केला बाणाला. हनुमंतराय वरी गेले, उड्डाण घेतलं वरी आणि बरोबर त्या शत्रू काय केलं वरी टाकल्याबरोबर बाणाचा शत्रू चक्काचूर झाला. त्या टायमाला अर्जुन म्हणला म्हणत असताना ठिकाणी हनुमंतराय म्हणले होते बाणाचा शत्रू जर मोडला तर मी या ठिकाणी इथं अग्निकाष्ठ बघेल. मग नियमाप्रमाणे की बाणा शत्रू म्हणून आता अग्निकाष्ठ बघेल करणार. चिता रचलेली आहे. आता काही येडे घालायचे 4-2 म्हणा का असेल. अर्जुनाचे येडे सुरू झाले. पहिला येडा झाला, दुसरा येडा झाला, तिसरा येडा झाला. आता 5 येडं ठरलेलं होतं. 4था निवेद केला. त्या टायमाला आता अर्जुन 5वा बी निवेद केला. आता अर्धा झाला. त्या टायमाला एक माणूस आला मला तिथे. दुसरा तिसरा माणूस इथे वरचा आला पण. अरे म्हणले कशामुळे अर्जुन तू या ठिकाणी अग्निकाष्ठ बघसेल आमचं असं ठरलं. जर या ठिकाणी शत्रू जर मोडला तर मी या ठिकाणी अग्निकाष्ठ बघशील आणि नाही जर मोडला तर हनुमंतरायण म्हणला नाही तुझ्या ध्वजस्तंभावर मी वानर रूपानं असं ठरलेलं आहे म्हणजे आमचं. त्याच्यामुळे आता हे असं होतं शत्रू मोडल्याने त्याच्यामुळे मी आता अग्निकाष्ठ. ठीक आहे. बरं हे दोघं तुम्ही ठरवित असताना तर साक्षीदार पण होता. तसली काय भानगड नव्हती म्हणणे. तसले कुणी ना आम्ही दोघांनीच निर्णय घ्यायला. दोघांनी हे तसं नसतं. दोघांच्या मनावर नसतंय. तिसरा लागत असतो मला ह्याच्या. तिसऱ्याशिवाय ही बातमी मिटत नाही. बरं ठीक आहे ठीक आहे ठीक आहे. हां बरं आता अर्जुनाला सांगितलं हे तू काय कर नंतर आणि शत्रू बाणाचा. हनुमंतराला सांगितलं तुम्ही शत्रू मोडा. शत्रू जर मोडला तर अर्जुन अग्निकाष्ठ काय करेल. जर नाही मोडला तर तुम्ही अर्जुनाच्या रथावर ध्वजस्तंभावर तुम्हाला हनुमंतराया देवाच्या साक्षीनं मोडायचं ठरवलं. हनुमंतराय नंतर वरी गेले आणि उड्डाण केलं आणि त्या बाणाच्या शत्रूवर अशी उडी मारणार. पण तिथं प्रकार काय झाला त्या बाणाच्या शत्रू खाली भगवान परमात्म्याने सुदर्शन चक्र काय ठेवलं. सुदर्शन चक्र ठेवलं आणि शकुनाला माहिती त्यालाच माहिती बाकी त्याला काय माहिती. वरी गेले मारतीराय बरोबर वरी त्याच्यावर मारल्या बरोबर बाणा शत्रू काय बोलला नाही. पण हनुमंतराय इथून म्हणून गर्भधर्मशाळेपाशी जाऊन पडले. शेवट हनुमंतराय हारले. अर्जुन विजयी झाला. अर्जुन विजयी झाल्यानंतर कोण या ठिकाणी हनुमंतराला बोलून येत आहे आपलं काय ठरलंय. बाणाचा शत्रू जर नाही म्हणला तर हनुमंतराया तुम्ही काय करायचं अग्निकाष्ठ भक्षण करायचं काय करायचं आपलं अग्निकाष्ठ भक्षण करायचं. पण इथं तुम्ही हारलेला आहात. अर्जुन विजयी झालेला आहे. त्याच्यामुळं आता तुम्ही अर्जुनाच्या रथावर काय करायला लागेल ध्वजावर राहावं लागेल. तिसऱ्या अध्यामध्ये होऊ आहे बरं माझा मुद्दा इथं आहे. दोघांचा अगोदर ठरलं होतं पण तिथं साक्षी कोणाची होती का खरं झालं का ते नाही. तिथं साक्षीदार पाहिजे. साक्षीदार असल्यामुळं ते दोघांचं युद्ध मिटलं आणि ध्वजस्तंभावर मारतीराय गेले आणि यामध्ये आता अर्जुन मिळाला असता भगवान परमात्म्याच्या तुला हनुमंतराय चिरंजीव आहे. अर्जुन मिळाला असताना पण भगवान परमात्म्याला अर्जुन वाचवायचा होता आणि हनुमंतराय तर वाचवायचेच होते. ते तर मरत नव्हते म्हणा पण त्यांना अपेश आला असता तिथं हनुमंताचा जे प्राप्त करून द्यायचा होता आणि अर्जुना जे प्राप्त करून द्यायचा होता भगवान परमात्म्याचा असल्यामुळं भगवान परमात्म्याची साक्षी म्हणले साक्षीदार झाली. त्याच्यामुळे दोघंही त्याच्या युद्धातून काय झाले मुक्त झाले. संकटातून काय झाले मुक्त झाले. हे जसं आहे तर इथं साक्षी पाहिजे. इथं साक्षी जर असेल तरच काम होतं. तर साक्षी इथं कोण आहे ऐका. इथं साक्षीदार कोण कोण आहे. चहुवेदिदान साहिशास्त्री कारण 18 पुराण हरिश्री गाती साक्षी.
18 पुराणे वेद अनंत बोलला अर्थयुक्ताची साधला विठोबाची शरण लावे निजनिष्ठा मानकावे सकळ शास्त्रांचा विचार कोणती तुलाचे निर्धार 18 पुराणे सिद्धांत तुका म्हणे साचे कोणी साक्षीदार आहेत. हे साक्षी असल्यामुळे तुम्ही भगवान परमात्म्याची या ठिकाणी सेवा करा, त्याची शरणागती करा. जर तुम्ही या ठिकाणी त्याची शरणागती केली तर भगवान परमात्मा तुमचा उद्धार करणार आहे. पण तुका म्हणे साक्षी अनुभव आले मला काय काय अनुभव आलेला. स्वरूपा काकाने भगवंताची सेवा केली, तुटलेले हात मिळाले, मेलेलं मूठ मिळालं, हा अनुभव आहे. ठीक आहे. चोकोबाराने भगवान परमात्म्याची सेवा केली. आता भगवान परमात्मा चोकोबाच्या काय हात काय दिली, समाधी दिली, हा अनुभव आहे. मला अनुभव आहे. ज्ञानोबाराने भगवान परमात्म्याची सेवा केली, ज्ञानोबाराच्या समाधी द्यायला ज्ञानोबा समाधीसोबत देव आले. महाराज देवाची सेवा केली, त्यांना समाधी द्यायला देव आले. याला म्हणायचे तुका म्हणे साक्षी आले. मग यालाच या ठिकाणी समाधी द्यायला देव येते, आपल्या द्यायला येणार नाही का? आज पण तशी सेवा करा ना. सुद्धा ज्ञानोबराय आहेत, आज सुद्धा तुकोबरा आहेत, आणि आज सुद्धा एकनाथ महाराज आहेत, आज सुद्धा रामदेव महाराज आहेत. पण तुमच्या आमच्या डोळ्याला कळत नाही, त्याला काय नाही. त्याला ज्ञानदृष्टी लागली, त्याला चर्मदृष्टीनं काम नाही. कळलं का? कृष्ण परमात्म्यानं अर्जुनाला काय दाखवलं? विश्वरूप दाखवलं. पण दिव्य त्याला आम्ही ते चक्षु नाही का नाही, पण दिव्य दृष्टी दिलीच नाही. विश्वरूप दाखवलं अर्जुनाला. पण ज्या टायमाला भगवान परमात्मा अर्जुनाला दिव्य दृष्टी दिली, नंतर विष्णू दाखवलं त्या टायमाला देव कसा हे नंतर पुन्हा म्हणाला राव राव मला काय माझा मुलं आहे. भगवान परमात्मा कळण्यासाठी, देव कळण्यासाठी आपल्याला चर्मदृष्टीने कळत नाही, त्याला सूक्ष्म दृष्टी लागते. तज्ञ आहे आपल्याला या जगतामध्ये, या सर्व माणसामध्ये स्त्रिया नर नारी अवघा नारायण सर्व ठिकाणी तो परमात्मा आहे. पण ही आपल्याला दृष्टी नसल्यामुळं याचं ज्ञान आपल्याला नाही. पण उभा नाही म्हणतो तो का म्हणे माझं कळत येतात. या सर्वांची चाचणी मला कळते. चाचणी या शब्दाचा अर्थ काय? खरं गुढ हे कळलं त्याला म्हणतात चाचणी. नाहीतर व्यवहारामध्ये चाचणी जर बाईला येत नसेल तर तिला लाडू करता येईल का? चाचणीला त्या बाईला येत नसेल तिला जिलेबी करता येईल का? नाही. जिलेबी कशामुळे झाली तर तिला साखरेची चाचणी कळली म्हणून जिलेबी झाली. तसं तुकोबाराय म्हणतात मला सर्व भगवान परमात्म्याच्या दर्शनाने चाचणी कळलेली आहे. कोणाकोणाला देवाला दर्शन दिलेलं आहे, त्यांनी कशी कशी भक्ती केलेली आहे, काय काय केलं ह्याची मला काय आहे चाचणी आहे हे मला माहित आहे. प्रगट मला माहित आहे. मग तुका म्हणे साक्षी आली हे मला साक्षी म्हणजे मला चाचणी आहे. आणि तरी केले प्रगट. अगोदर मी केलं आणि नंतर मी ते सांगितलेलं भगवान परमात्म्याची सेवा करा. भगवान परमात्मा या संसारातून मुक्त करतो, उद्धार करतो.